काल रस्त्याचं प्रकरण झालेलं आहे. तुम्ही तिथं होता, पोलीस बंदोबस्त होता, तरी सुद्धा तुम्हाला जी मागणी तुमची होती रस्त्याची तो मिळाला नाही. नक्की काय हे प्रकरण काय आहे? या प्रकरणासंदर्भात बोलायचं झाल्यास अशोक बागल सोरडे यांनी 2023 रस्ता मागणीच्या वहिवाटी मामलेदार वहिवाट अधिनियमाखाली अर्ज केला होता. तहसीलदारांनी त्या अनुषंगाने यांचा अर्ज मंजूर केला होता. त्या अर्जाला मी जनरल मुखत्यार म्हणून ज्योती सुभाष पाटील व रमेश शंकर चौधरी यांच्या जनरल मुखत्यार म्हणून त्या अर्जाला रिव्हिजन झाली. प्रांत साहेबांकडे रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्या रिव्हिजन अर्जाची कार्यवाही चालू असताना आमच्या असे लक्षात आले, अशोक भागवत सोरदे आणि आमच्यामध्ये असं लक्षात आलं की हा जो रस्ता आहे उत्तरेकडचा आमच्या गटाला लागून मूळ गट नंबर 160ला उत्तरेकडे लागून जो रस्ता आहे तो रस्ता नकाशातच दिसतो आहे. आणि म्हणून आमच्यात समझोता झाला आणि त्या समझोत्याच्या अनुषंगाने आम्ही तडजोड पुरशी सादर करून या रस्त्याची मोकळा करून द्यावा अशी प्रांतसाहेबांकडे मागणी केली. त्या अनुषंगाने प्रांतसाहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ज्या बाबी कायदेशीर बाबी होत्या त्या तपासून नकाशे वगैरे तपासून त्या अनुषंगाने प्रांत उपविभागीय अधिकारी भुसावळ उसागडे यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आणि तो रस्ता जुनोने पिंपळगाव डांबरी रस्त्यापासून तर मूळ गट नंबर 160पर्यंतचा जो रस्ता नकाशात दिसून येतो तो रस्ता पूर्णपणे मोकळा करावा असा आदेश केलेला आहे. तद्वतच 2025 शासनाचे जे काही धोरण निश्चित झालेले आहे त्या धोरणानुसार शेतरस्ते आणि पानंद रस्ते मोकळे करावे असे महसूल मंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेले आहे. त्या दोघं विषयांना अनुसरून आम्ही पुनश्च या 5 शेतकऱ्यांनी आम्ही एकत्र मिळून असा अर्ज सादर केला किंवा तहसीलदार भुसावळ यांच्याकडे अर्ज सादर केला की आम्हाला तुम्ही हा रस्ता मोकळा करून द्या. त्या अनुषंगाने सदरची कार्यवाही चालू आहे आणि त्या कार्यवाहीनुसार ही सगळी प्रक्रिया पूर्ण आहे. याच्यात कुठलंही बेकायदेशीर काहीही नाही. जे समोरच्यांनी आरोप केला आहे त्या आरोपाचं मी व्यक्तिगतरित्या आणि यांचं सर्वांच्या वतीने खंडन करतो. खरं ते रस्ता द्यायला नकार देत आहे. आता शेवटी काय पर्याय असेल तुमच्याकडे? पर्याय आमच्याकडे तोच आहे ना, शेतकऱ्यांनी प्रत्येकाच्या जमिनी मोजून घेतल्या पाहिजे आणि आमचा जो मूळ विषय आहे शेतरस्ता बंद झालेला तो वस्तुतः गट नंबर 159, 390, 389 आणि 158 आणि हे पूर्वेकडचे गट नंबर आहे आणि पश्चिमेला 151 आणि 152 हे 2 गट आहेत. ह्या 1, 2, 3, 4, 5 ह्या 7 गटांमध्येच जो रस्ता दाबलेला आहे. त्यानंतरचे उत्तरेकडचे जे गट आहेत हे गट सर्व मोकळे होते असे तिथे रस्ता दिसून येतो जागेवर. फक्त ह्या 7 गटांमध्येच खरं रस्ता दाबलेला दिसून येतो आणि तो रस्ता दाबलेला असला तरी पण आमची अशी भूमिका आहे की सर्वांनी सहमतीने हा मार्ग काढावा आणि शेतरस्ता प्रत्येकाने ज्याचं शेत मोजून घ्यावं आणि हा रस्ता मोकळा करून मिळावा या 7 गटांमध्ये. याच्यामध्येही नकाशामध्ये जे काही दिसून येतं साधारणतः अंदाजे 17.5 फूट ते 55 फुटापर्यंतचा रस्ता कमी जास्त रुंदीचा दिसून येतो. पण आमची मागणी एकच आहे की 12 फुटाचा रस्ता मिळाला, 12 ते 15 फुटाचा रस्ता मिळाला तरी आम्ही याच्यात समझोता करायला तयार आहे. एक त्यांचा असा विषय होता की त्यांनी तसंच समोरच्या पार्टीचं या 7 लोकांचं म्हणणं आहे, 7 गटांच्या शेतधारकांचं म्हणणं आहे की बा आम्ही यापूर्वी मोजणी केलेली आहे. तर माझं त्यांना असं एक विनंती आहे की ते म्हणतात आम्ही साधारण आहे. तर माझी त्यांना विनंती आहे की बा त्या 7 जणांनी गट नंबर 159, 390, 389, 158, 151, 152 या लोकांचे मोजणीचे पैसे मी व्यक्तिगतरित्या भरायला तयार आहे. आणि जर जागेवरती सिटी सर्वेच्या लोकांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बा इथे जागेवर रस्ता दिसून येतो तर त्यांनी तो रस्ता मोकळा करावा अशी मी त्यांना याद्वारे आवाहन करतो. ठीक. प्रोसिजर कशी असेल? आमची प्रोसिजर आहे की आम्हाला हा रस्ता इकडून खुला करायचा आहे. आमचं होईल शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला काही आमचा हक्काने की बा करा नियम आहे तर पण होईल नियमाप्रमाणे.